श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी मित्रांनो नमस्कार. मी अक्षय जाधव आपल्या टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आपल्या यूट्यूब चॅनलचं ब्रीदवाक्य आहे की गजर संत चरित्राचा. तर ह्या आपल्या ब्रीदाला साध्य करण्यासाठी आपण भारतवर्षातील अनेक महापुरुषांचे अनेक संतांच्या चरित्राचं चिंतन करणार आहोत, त्यांचं संक्षिप्त चरित्र बघणार आहोत. आणि या सिरीजमधील आपलं पहिलं संत चरित्र आहे इंदूरचे थोर दत्तावतारी महापुरुष सद्गुरू श्री नाना महाराज तराणेकर यांचं चरित्र. नाना महाराजांचं चरित्र हे अतिशय दिव्य, अतिशय भगवत भक्तीने परिपूर्ण असं चरित्र आहे. सद्गुरू श्री नाना महाराज तराणेकर हे पंचम दत्त अवतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचे सत्शिष्य आहेत. ते स्वामी महाराजांचे एकमात्र गृहस्थाश्रमी शिष्य आहेत. इंदूरमध्ये, मध्य प्रदेशात, उत्तर प्रदेशात, महाराष्ट्रामध्ये करुणा त्रिपदीच्या माध्यमातनं, त्रिपदी परिवाराच्या माध्यमातनं घराघरामध्ये आज करुणा त्रिपदीचा पाठ, दत्तनामाचं चिंतन, भजन होत आहे. आज नाना महाराजांनी रोवलेल्या या बीजाचं वटवृक्ष झाला आहे आणि जगभरात त्रिपदी परिवाराच्या माध्यमातनं दत्तभक्तीचा प्रचार प्रसार सुरू आहे. तर अशा या नानांचं दिव्य चरित्र आज आपण बघणार आहोत. आपण नक्की हे चरित्र पूर्ण बघा आणि आपल्याला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नाना महाराजांचं कुळ हे खानदेशातील घाटनंद्र या गावाचं. नानांपासनं 7 पिढ्या आधी नानांचे पूर्वज हे मध्य प्रदेशातील तराण्या या गावी आले आणि तिथे स्थायिक झाले. वेदशास्त्र संपन्न अतिशय पवित्र असं हे कुळ होतं. पुढे तराण्याचं जोशीपण या कुटुंबाकडे आलं. नानांचे वडील शंकर शास्त्री तराणेकर हे वेदशास्त्र संपन्न, आचार धर्माने परिपूर्ण असे सत्पात्री ब्राह्मण होते. त्यांचा आध्यात्मिक अधिकार फार मोठा होता. तराण्यामध्ये ते वेदपाठ शाळा चालवत असत. त्यांचा आध्यात्मिक अधिकार म्हणा, त्यांचं पूर्वपुण्य म्हणा, तर यामुळे पंचम दत्त अवतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज तराण्याला शंकर शास्त्रींकडे येत असत. स्वामी महाराज अनेक वेळा तिथे येऊन गेले होते. टेंबे स्वामी महाराजांनी शंकर शास्त्रींना अनुग्रह दिला होता, त्यांच्यावरती कृपा केली होती. जणू काय आपल्या येणाऱ्या थोर शिष्याच्या जन्मा अगोदर त्यांनी ही पवित्र दत्तभक्तीची जी बीजारोपण आहे ते शंकर शास्त्रींमध्ये केलं होतं. शंकर शास्त्रींचा आध्यात्मिक अधिकार बघता टेंबे स्वामी महाराजांनी त्यांना इतरांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला होता. यावरूनच आपल्याला त्यांची आध्यात्मिक पातळी कळते. शंकर शास्त्रींच्या घराण्याकडे तराण्यातील विठ्ठल मंदिर होतं. ते विठ्ठल मंदिरामध्ये अखंड पांडुरंगाची सेवा करत असत. पुढे टेंबे स्वामी महाराजांनी त्यांना तिथेच दत्त मंदिर स्थापन करण्याबद्दल आज्ञा केली. स्वामी महाराजांनी स्वतः आपल्या हाताने तराण्याला दत्तात्रय प्रभूंची स्थापना केली. एव्हाना देवांचं जे आज रूप आपण तराण्यातलं बघतो तर त्याचीही निवड स्वामी महाराजांनीच केली होती. स्वामी महाराजांनी मूर्ती कशी असावी याचं मार्गदर्शन लोकांना केलं होतं, शंकरशास्त्रींना केलं होतं आणि त्यानंतर स्वामी महाराजांनी स्वतः त्या मूर्तीची स्थापना तराण्यात केली. पुढे मग पांडुरंगाबरोबर दत्तात्रय प्रभूंचीही सेवा, नित्य अखंड सेवा सुरू झाली. अशा या पवित्र कुळामध्ये नागपंचमीला 1896 या साली नाना महाराजांचा जन्म झाला. या पवित्र तिथीला आपले हे जे चरित्र नायक आहेत नाना महाराज जन्माला आले. नाना महाराजांचं पाळण्यातलं जे नाव होतं त्या आईवडिलांनी मार्तंड असं ठेवलं. मार्तंड बाळ हे लहानपणापासूनच अतिशय अंतर्मुख असे होते. ते भजनानंदी होते. लहानपणीच भजनामध्ये ते तासनतास तल्लीन होत असत. एकांतप्रिय हा त्यांचा स्वभाव होता. भगवंतांच्या पुढे बसून राहत त्यांचं रूप निहाळणे हा त्यांचा छंद होता. असे नाना महाराज हे लहानपणापासूनच भगवत भक्त होते. नाना महाराज जेव्हा 5 वर्षाचे होते तेव्हा परत एकदा टेंबे स्वामी महाराज आपल्या प्रिय शिष्याला भेटायला आले. स्वामी महाराज सकाळी जेव्हा नदीवर स्नानाला जात असत तराण्यामध्ये, तेव्हा या बाल मार्तंडाला हाताला धरून नदीवरती स्नानाला नेत असत. पुढे स्वामी महाराज आपल्या नित्य कर्माला, नित्य अनुष्ठानाला बसत असत. तेव्हा बाळ मार्तंडाला जवळ बसून घेत असत. त्याला आपल्या हाताने प्रसाद देत असत. तर अशा प्रकारे स्वामी महाराजांचा हा जो परिस्पर्श आहे तो बाल मार्तंडाला म्हणजे नाना महाराजांना लहानपणीच झाला होता. पुढे 8व्या वर्षी शंकर शास्त्रींनी नाना महाराजांची म्हणजे बाल मार्तंडांची मौंजीबंधन केलं. त्यांचा मौंजीबंधन संस्कार केला आणि नंतर या बटूचे खरे आध्यात्मिक जीवन सुरू झाले. नाना महाराजांचे वडील हे अतिशय शिस्तबद्ध होते. पारमार्थिक उपासनेमध्ये, त्यानंतर जपामध्ये त्यांना तुझभरही कसूर चालत नसे. नाना महाराजांकडनं नित्य 1200 गायत्रीचा जप ते करून घेत असत. त्रिकाल संध्या करण्यावरती त्यांचा कटाक्ष असे.
नाना महाराजांकडनं ते त्रिकाल संध्यावंदन करून घेत असत. अशा प्रकारे नाना महाराजांचं वेदाध्ययन आपल्या वडिलांकडेच सुरू झालं. त्यांनी बालपणीच आपल्या वडिलांकडनं वेदाध्ययनाचे धडे घेतले आणि पुढे मग पुढील वेदाचे अध्ययन करण्यासाठी ते इंदूरला गेले. इंदूरला त्यांचं पुढे वैदिक शिक्षण झालं आणि मग 11व्या वर्षी ते घरी परतले. 11व्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांना विनंती केली की बाबा, मला आपण अनुग्रह द्या. तेव्हा शंकर शास्त्रींनी त्यांना सांगितलं की बाळ, तुला अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही, मला तशी दत्तात्रय प्रभूंची आज्ञा नाही. तर मग बाल मार्तंड खिन्न झाले आणि आता मला आपणच मार्ग सांगा म्हणून वडिलांना त्यांनी विनंती केली. तेव्हा वडील सहज बोलून गेले की जा बाळ, गुरुचरित्राचं पारायण कर, सप्ताह कर. आणि मग बाल मार्तंडांनी म्हणजे बाल नानांनी गुरुचरित्राच्या अखंड अनुष्ठानाचं जे व्रत आहे ते सुरू केलं. आपल्या वडिलांची आज्ञा म्हणून ते दत्त मंदिरामध्येच राहायला गेले आणि तिथेच त्यांनी गुरुचरित्राच्या सप्ताह पारायणाला सुरुवात केली. नानांच्या जीवनामधील अतिशय अनाकलनीय, अतिशय दिव्य असा हा प्रसंग आहे. खरं तर आपल्याला संक्षिप्त व्हिडिओ बनवायचा आहे, पण वेळेची मर्यादा आहे म्हणून आपण हे सगळे जे कथा प्रसंग आहेत ते अगदी कमी वेळात बघतो आहोत. पण नानांचा गुरुप्राप्तीसाठीचा हा जो प्रवास आहे याच्यावरती एक मोठा दीर्घकालीन व्हिडिओ होईल, इतका हा सुंदर प्रसंग आहे. नाना महाराज पहिल्या सप्ताहाला बसतात. पहिला सप्ताह नित्याच्या पद्धतीनुसार ते सुरू करतात. वडील म्हटले, तू गुरुचरित्राचा सप्ताह कर म्हणजे तुला गुरुप्राप्ती होईल. आणि मग अशा एक निर्धार नानांनी केला की आपण गुरुचरित्राचा सप्ताह केला की आपल्याला गुरुप्राप्ती होणारच. आणि मग ते सप्ताहाला बसतात. पण पहिला सप्ताह पूर्ण होतो आणि सद्गुरूंची प्राप्ती होत नाही, सद्गुरूंचं दर्शन होत नाही. ते खिन्न होतात. पुन्हा ते आपले जे अनुष्ठानाचे नियम आहेत ते थोडे कडक करतात आणि मग दुसरा सप्ताह सुरू करतात. दुसरा सप्ताह झाल्यानंतरही गुरूंचे दर्शन होत नाही. तिसरा सप्ताह पूर्ण करतात, चौथा सप्ताह पूर्ण करतात, पाचवा सप्ताह पूर्ण करतात आणि मग 6वा सप्ताह सुरू होतो. 6व्या सप्ताहामध्ये ते फक्त दत्तात्रय प्रभूंचा जो प्रसाद आहे तो घेतात आणि त्यांचं चरणतीर्थ प्राशन करतात. 6वा सप्ताह पूर्ण झाल्यावरही सद्गुरूंचं दर्शन होत नाही. आणि मग नाना वळतात 7व्या सप्ताहाकडे आणि तेव्हा फक्त आणि फक्त ते एक तुळशीपत्र ग्रहण करून तो सप्ताह करतात. जीव अगदी कासावीस होतो, पण गुरुप्राप्तीसाठी नानांची तळमळ शेगेला पोहोचते. गुरुप्राप्तीसाठी नाना दिवस रात्र एकच ध्यास घेऊन बसलेले असतात. आणि मग गुरुचरित्राची शेवटची ओळ येते. गुरुचरित्राची शेवटची ओळ जेव्हा नाना वाचतात तेव्हा घळाघळा अश्रू नानांच्या डोळ्यांमधनं वाहायला लागतात. आणि बघतात काय तर जिथे आपल्या सद्गुरूंसाठी त्यांनी आसन ठेवलेलं असतं तिथे दंडकमंडल घेऊन करुणा निधान कारुण्य सिंधू थोरले स्वामी महाराज म्हणजे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज प्रगटतात, अवतरतात. खरं पाहता त्यावेळी स्वामी महाराजांचा ब्रह्मावर्त आला म्हणजे बिठूरला चातुर्मास सुरू असतो. पण आपल्या या प्रिय शिष्यासाठी स्वामी महाराज वायुवेगाने बिठूरवरनं ब्रह्मावर्तावरनं तराणाला येतात. आणि जेव्हा नाना डोळे बंद केलेले असतात, अश्रुपात सुरू असतो, तेव्हा स्वामी महाराज म्हणतात, बाळ काय एवढं अनुष्ठान मांडलं आहे. आणि स्वामी महाराजांचे हे मधुर अमृतमय शब्द ऐकून बाळ वर बघतात. बाळ मार्तंड जेव्हा वर बघतात तेव्हा दंडकमंडल घेऊन स्वामी महाराज नानांपुढे उभे असतात. नानांच्या आनंदाला पारावार उरत नाही. तेवढ्यात हा सगळा प्रकार बघून तिथे शंकर शास्त्री येतात. त्यांना अतिशय आनंद होतो. स्वामी महाराजांना बघितल्यानंतर ते साष्टांग प्रणिपात करतात, साष्टांग दंडवत घालतात. स्वामी महाराज आपल्या प्रिय बाळाच्या मस्तकावरनं हात फिरवतात आणि मग त्यानंतर स्वतः शंकर शास्त्री स्वामी महाराजांची पाद्यपूजा स्वतः सांगतात आणि नानांकडनं पाद्यपूजा करून घेतात. आणि त्यानंतर आपल्या या प्रिय शिष्याला टेंबे स्वामी महाराज त्यांच्या कानामध्ये अनुग्रहाचं बीज रोवतात, अनुग्रह देतात. अनुग्रह दिल्या क्षणी नानांची समाधी लागते, भाव समाधी लागते. कितीतरी वेळ नाना त्या भाव समाधीत असतात आणि पुढे मग स्वामी महाराज आपल्या पवित्र असा तो परिस्पर्श वरदहस्त नानांच्या शिरावरती ठेवतात आणि मग नानांचं उत्थान होतं. आणि मग ते सांगतात, बाळ हाच आनंद तुला पुढे सगळ्या लोकांमध्ये वाटायचा आहे. आणि मग स्वामी महाराज तिकडनं अंतर्धान होतात. हा असा नानांचा अनुग्रहाचा प्रसंग अतिशय दिव्य आहे आणि खऱ्या अर्थाने नानांच्या उपासनेला, नानांच्या साधनेला इथून सुरुवात होते.
स्वामी महाराजांनी अनुग्रह दिल्यानंतर नानांचं कठोर तपाचरण सुरू होतं. नित्य गुरुमंत्राचा जप, नित्य गायत्रीचा जप, नित्य गुरुचरित्राचं पारायण, दत्तात्रय प्रभूंची सेवा, अखंड 16 मधील स्वयंपाक आणि जेवण, देवांची पूजा, नैवेद्य झाल्याशिवाय नाना पाणी पण ग्रहण करत नसत. अशा प्रकारे नानांचा हा साधनेचा कठोर काळ सुरू झाला. यथावकाश नानांचं साधन वाढत जातं. नानांचं जे तप आहे ते वृद्धिंगत होत जातं. आपल्या वडिलांच्या देखरेखीखाली हा सगळा त्यांचा नित्यक्रम सुरू असतो. नाना 18 वर्षाचे होतात. मग शंकर शास्त्री नाना महाराजांचा विवाह करण्याचं योजना करतात. इंदोरच्या डाकवाल्यांची कन्या नानांसाठी ते निवडतात. पुढे त्यांचं लग्न होतं आणि मग ह्याच डाकवाल्यांची कन्या नानांच्या पत्नी म्हणून तराण्याला येतात. नानांचा विवाह झाल्यानंतरही नानांचं जे तपाचरण आहे ते अखंड पद्धतीने सुरू असतं. दत्तात्रय प्रभूंची सेवा, सद्गुरू मंत्राचा जप असं सगळं सुरू असताना एक दुःखद प्रसंग येतो. तो म्हणजे काही महिन्यातच त्यांचे वडील शंकर शास्त्री हे देवाघरी जातात. त्यांचं निधन होतं आणि काही कालांतराने, काही महिन्यानंतर परत त्यांचं मातृछत्रही हरवतं. त्यांच्या आईचंही निधन होतं. हे सगळं दुःख पचवतानाच नाना महाराजांचा नित्यक्रमही सुरू असतो. सगळ्या जबाबदाऱ्या सुरू असतात. अनायसे वडिलांच्या निधनानंतर नानांकडे जोशी पण येतं. ग्रामाचं जोशी पण नानांकडे येतं. तसेच नानांकडे सगळी जबाबदारी घरातली नानांकडे येते. नानांना ती सांभाळायला लागते. वडिलांची वेदपाठ शाळाही नाना स्वतः चालवतात. अनेक पूजेचे विधान नाना महाराजांना माहीत नव्हते. तेव्हा ते थोरल्या स्वामी महाराजांना प्रार्थना करतात, विनंती करतात. आणि बघा, आपल्या ह्या सत्शिष्यासाठी स्वप्नामध्ये येऊन थोरले स्वामी महाराज नानांना अनेक पूजेचे संकल्प, पूजेचे विधान शिकवतात. हा असा प्रसंग फार क्वचित ऐकायला मिळतो. आणि नानांनी कुठेही न शिकता नानांना स्वामी महाराजांनी स्वप्नात शिकवल्यामुळे सगळ्या पूजाचे विधान मुखद्गत होतात, नानांना येतात. पुढे नानांना शंकर नावाचा मुलगा होतो आणि मग तो मुलगा झाल्यानंतर त्यांच्या पत्नीचंही निधन होतं. बघा, अतिशय कमी कालावधीमध्ये नानांवरती हे सगळे संकट येऊन पडतात. पण नाना आपल्या गुरूंवरची श्रद्धा कुठेही डळमळीत होऊ देत नाही. नाना अखंड आपल्या गुरुस्मरणात राहतात आणि आपल्याला सांसारिक ज्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत त्या अतिशय उत्तमरित्या पार पाडत जातात. पुढे शंकराला सांभाळणे, त्यानंतर दत्त मंदिराची सेवा, ग्रामाचं जोशीपण, वेदपाठ शाळेत मुलांना शिकवण्याची ही सगळी शाळा चालवण्याची जी कठीण क्रिया, हे सगळं नाना सोबतच करत असतात. पुढे मग अनेक लोकांच्या आग्रहामुळे, नातेवाईकांच्या आग्रहामुळे बाळ शंकरासाठी नाना दुसरं लग्न करतात. दुसरं लग्न केल्यानंतरही नानांचा नित्यक्रम सुरू असतो. पुढे दुसरं लग्न केल्यानंतर नानांना एक मुलगी होते, कुसुम. आणि मग हे दोन शंकर, कुसुम आणि मग ही सगळी जबाबदारी नाना स्वतः पार पाडत असतात. आणि मग दैवयोगाने दुसऱ्याही पत्नीचं निधन होतं आणि सगळी जी जबाबदारी आहे, घराची जबाबदारी आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे, मंदिराची, वेदपाठ शाळेची जबाबदारी नानांवरती येऊन ठेपते, नानांवरती येते. बघा, नाना मितभाषी होते, नाना सत्यव्रती होते. नाना कधीही खोटे बोलले नाही. नानांनी कधीही असत्य भाषण केलं नाही. खरं तर एक प्रसंग नानाचा बालपणीचा इथे मुद्दाम सांगतो. बघा, संतांचं बी कसं परमपवित्र आणि शुद्ध असतं. नाना इयत्ता 4थीपर्यंत शिकले होते. नाना आपल्या तराण्यातील शाळेमध्ये जात असत. तर एकदा शिक्षक त्यांना म्हटले, शिक्षकांना कोणीतरी भेटायला आलं, तर शिक्षक नानांना म्हटले, बाळ मार्तंड, त्यांना सांग की मी नाही आहे, आणि खोटं बोलायला त्यांना आज्ञा करतात. पण सत्यव्रती, सत्य भाषण करणारे नाना वयात 4थीत असताना आपल्या गुरूंना सांगतात की मी हे खोटं बोलणार नाही. आणि ते तात्काळ आपली जी बॅग असते, आपली जी शाळेची पिशवी असते, ती उचलतात आणि घरी येतात आणि वडिलांना सांगतात की ज्या शिक्षणामध्ये मला खोटं बोलायला लागेल ते शिक्षणच मला घ्यायचं नाही. आणि नाना त्या दिवसापासून शाळेचा त्याग करतात आणि वडिलांना सांगतात की मला वेदाध्ययनच करायचं आहे. अशा प्रकारे नानांचं एकंदरीत व्यक्तिमत्व होतं, जे अत्यंत शुद्ध, उपासनेने सूर्यासारखं दैदिप्यमान तेजस्वी झालेलं असं हे नानांचं, त्यांच्या नावाला, मार्तंड नावाला शोभणारं असं दैदिप्यमान त्यांचं व्यक्तिमत्व होतं. नाना तराण्याच्या दत्त मंदिरामध्ये जे नियम पाळत असत ते तंतोतंत गाणगापूरच्या निर्गुण मठातले नियम होते. अत्यंत कडक सोवळं. नाना मंदिरातच राहत असत.
तिथेच त्रिकाल संध्यावंदन, देवांची त्रिकाल पूजा, सगळे गाणगापूरचे नियम नाना तिथे पाळत असत. आपल्या छोट्या भावाच्या शिक्षणाची जबाबदारी पण नानाच पार पाडत होते. शंकर, त्यानंतर कुसुम ह्या आपल्या मुलाचा सांभाळही ते करत होते. पुढे मग नानांनी आपली ही सगळी जबाबदारी पार पाडताना तराण्यामध्येच अनेक प्रकारच्या साधना केल्या. बघा, नाना एकदा तराण्याच्या मंदिरातच होते तेव्हा तिथे एक ब्रह्मचारी आले आणि मग ब्रह्मचारी तिथे नानांना म्हटले की मला काही दिवस तराण्यात राहायचं आहे, तर आपण आज्ञा द्या. ब्रह्मचार्याचं वर्तन बघून नानांनी त्यांना आज्ञा दिली. ते साधू तिथेच राहिले. आता नानाही त्याच मंदिरात झोपत असत, ब्रह्मचारी महाराजही तिथे झोपत असत. मध्यरात्रीमध्ये कुठून तरी ओंकाराचा, सोहम मंत्राचा आवाज यायला लागला. नानांनी आजूबाजूला बघितलं तर त्यांनी शोध घेतला तर ब्रह्मचारी जेव्हा झोपेत असत तर त्यांच्या श्वासामधनं सोहमचा, ओंकाराचा जप सुरू होता. आणि बघा, नानांना योग शिकायचं होतं आणि त्यांनी ही विनंती स्वामी महाराजांकडे केली होती की मला, आणि त्यांची जी सुप्त इच्छा होती योगामध्ये पुढे ज्ञान घेण्याचं, योगाच्या काही ज्या विद्या आहे ती आत्मसात करण्याची, तर ही पूर्तता या ब्रह्मचार्याच्या रूपामध्ये स्वामी महाराज करणार होते. ब्रह्मचारी जेव्हा सकाळी उठले तेव्हा नानांनी त्यांना विनंती केली, नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज मला आपण योग शिकवा. सुरुवातीला ब्रह्मचार्यांनी हे टाळलं, नानांना सांगितलं नाही. 3 दिवस त्यांची परीक्षा घेतली आणि त्यानंतर मग ब्रह्मचार्यांनी नानांची तळमळ बघून, नानांचा अधिकार बघून नानांना रोज मध्यरात्री योग विद्येचे धडे द्यायला सुरुवात केली. काही दिवसातच नाना हे मुळातच शुद्ध होते, नाना हे मुळातच तपाचारी होते, नाना हे मुळातच जन्मसिद्ध होते. त्यामुळे काही दिवसातच नानांना संपूर्ण योग हा आकलन झाला, त्यांना सिद्ध झाला. आणि मग ब्रह्मचार्यांनी सांगितले की मी ओंकारेश्वरी माझा आश्रम असतो, आपण ओंकारेश्वरी या, आणि ते तिथून निघून गेले. पुढे नाना जेव्हा ओंकारेश्वरी गेले आणि त्यांनी खूप शोध घेतला पण कुठेही त्या ब्रह्मचार्याचा पत्ता लागला नाही, त्या नावाचं कोणी ब्रह्मचारीच तिथे नव्हतं. तेव्हा नानांना कळलं की प्रत्यक्ष थोरले स्वामी महाराज ब्रह्मचार्याच्या वेशात येऊन मला योग विद्या शिकवून गेलेत. अशा प्रकारे नाना योगामध्येही निष्णात झाले. नानांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी केलेल्या तीर्थयात्रा. नानांच्या तीर्थयात्रा ह्या अत्यंत दिव्य अशा होत्या. प्रत्येक नानांची तीर्थयात्रा ही एक विशेष दिव्यत्व रत्नांनी भरलेली आहे. स्वतः दत्तात्रेय प्रभूंनी, स्वतः सद्गुरूंनी नानांना आज्ञा केली आणि सांगितलं, आता आपण तीर्थयात्रेला जा. आपले हे 2 जे छोटे बालक होते, शंकर आणि कुसुम, यांना आपल्या बहिणीकडे, चुलत बहिणीकडे त्यांनी सोपवलं आणि मग नाना निश्चिंत होऊन तीर्थयात्रेला निघाले. नानांची पहिली तीर्थयात्रा होती म्हणजे मुक्तीची जी नगरी आहे त्या काशी वाराणसीची यात्रा. नाना गुरुचरित्रामध्ये ज्याप्रमाणे काशीची यात्रा वर्णन केली गेली, तिचं वर्णन आलेलं आहे, त्याप्रमाणे अतिशय शुद्ध अशी ती काशीची यात्रा नानांनी केली. नानांनी संकल्प केला की मला भगवान शंकरांनी दर्शन द्यावं. अतिशय कळवळ्याने नानांनी ही पूर्ण तीर्थयात्रा पूर्ण केली आणि मग त्यानंतर प्रत्यक्ष भगवान शिवांनी नाना महाराजांना प्रगट होऊन या यात्रेमध्ये दर्शन दिलेलं आहे. हा प्रसंग अतिशय दिव्य आहे, अतिशय विस्तृत असा आहे. खरं तर नानांची तीर्थयात्रा म्हणजे पूर्ण सिरीज आहे. याच्यावरती आपण एक सेपरेट असे व्हिडिओ बनवू शकतो, इतके हे दिव्य प्रसंग आहेत. आपण या संक्षिप्त चरित्रामध्ये धावती याची एक झलक बघणार आहोत. नानांची दुसरी सर्वात महत्त्वाची तीर्थयात्रा म्हणजे वृंदावनाची 84 कोस जी परिक्रमेची यात्रा आहे ती. याच्यामध्ये नाना गोकुळात जातात, नाना वृंदावनात जातात. भगवान कृष्णाच्या या पवित्र नगरीमध्ये नाना भक्तिरसात न्हाऊन निघतात. नाना प्रसन्न चित्ताने सर्वत्र कृष्ण नामामध्ये दंग होतात आणि मग त्या एका वैशिष्ट्यपूर्ण अशा भावात नाना गेल्यानंतर भगवंतांच्या भेटीसाठी व्याकुळ होतात. नानांच्या हृदयात कळवळा येतो आणि नाना मग ठरवतात की जर मला भगवान कृष्णांनी दर्शन दिलं नाही तर या क्षणी मी यमुना माईमध्ये जाऊन प्राणत्याग करेल. नानांचा निर्धार अटळ असतो. नाना सायंकाळच्या वेळी यमुना नदीमधील एका खडकावरती जाऊन बसतात. अश्रुपात सुरू असतो. भगवंतांच्या स्मरणात नाना रडत असतात आणि नाना ठरवतात की आता यमुना नदीमध्ये प्राणत्याग करायचा. तेव्हाच तिथे बटुमूर्ती प्रगटते. पितांबरधारी, नीलवर्णी, डोक्यावर मोरपीच असलेलं, हातात बासरी असलेली, एका हातात झारी असलेली अशी छोटीशी 7-8 वर्षाची मूर्ती तिथे येते आणि नाना
वेगळ्या प्रकारचा दिव्य असा नील असा प्रकाश पसरतो. नाना बघतात तर अंधाऱ्या बाजूनी हा येणारा प्रकाश म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्रीकृष्ण असतात. नाना ते रूप बघून पहिले तर भावसमाधीत जातात. कितीतरी वेळ ते भावसमाधीत असतात. तेव्हा भगवंत त्यांना आवाज देतात, पंडितजी, ब्रजभाषेत हा खरं तर सगळा संवाद आहे. तर नाना उठायचा प्रयत्न करतात. तुम्हाला एकच त्यातलं वाक्य आठवतं. त्यात भगवंत नानांना म्हणतात की ठाडे रहियो पंडितजी असं म्हणतात. आणि मग नाना पुढे हात करतात. तर भगवंत झारी उचलतात. त्या झारीतनं नानांच्या हातावरती फक्त 3 थेंब पडतात. ते 3 थेंब नानांना भगवंत प्राशन करायला सांगतात. नाना जसे ते तीर्थ प्राशन करतात तसे नाना अखंड प्रेम समाधीत लीन होतात. नाना त्या समाधीत लीन झाल्यानंतर भगवंत अंतर्धान होतात आणि कितीतरी वेळ नाना त्या प्रेमधुंदीमध्ये समाधीस्थ अवस्थेत स्थिर असतात. नंतर मग ती अवस्था उतरल्यानंतर नाना भानावर येतात आणि मग नाना वृंदावनात परततात. अशी ही नानांची वृंदावनातली तीर्थयात्रा म्हणजे एक अतिशय दिव्य असा अनुभव आहे. खरं तर भविष्यात आपण जेव्हा नानांचं चरित्र डिटेलमध्ये बघूया तेव्हा हा प्रसंग तर माझा व्यक्तिशः अतिशय आवडीचा प्रसंग आहे. तर हा आपण डिटेलमध्ये बघूया. नानांची तिसरी आणि सर्वात महत्त्वाची जी यात्रा आहे ती म्हणजे नानांच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा तो भाग आहे, ती म्हणजे नर्मदा मैयाची परिक्रमा. दत्तात्रय प्रभू नानांना नर्मदा परिक्रमा करण्याची आज्ञा करतात आणि नाना अत्यंत कठीण असलेली जलेरी नर्मदा परिक्रमा करण्यास सज्ज होतात. नानांची ही परिक्रमा म्हणजे यमनियमपूर्वक केलेली परिक्रमा होती. म्हणजे कुठेही भिक्षा मागायची नाही, कुठेही खायचं नाही, कुठल्या ब्रह्मावर्तात जेवायचं नाही. त्यानंतर मग अखंड सोहळ्यामध्ये राहायचं, तिथे गायत्री पुरस्चरण करायचं. अनेक असे नियम आहेत त्याचे. तर अशा प्रकारे नाना ती जलेरी परिक्रमा सुरू करतात. ह्या जलेरी परिक्रमेमध्ये एक असा दिव्य घटनाक्रम घडतो की नाना एका शिव मंदिरात जातात. अतिशय जुनाट असं ते मंदिर असतं. तर तिथे कुणीही येत जात नाही आणि संध्याकाळ होते. नाना आपला जो बिस्तरा आहे, जी आपली जी सगळी झोपायची व्यवस्था आहे ती तिथे आपलं ते सगळी बॅग तिथे लावतात. पुजारी दिवा लावायला येतो आणि तो एका कोपऱ्यामध्ये नानांना बघतो. नानांना तो म्हणतो की आपण इथे राहू नका, इथे एक अतिशय क्रूर असं पिशाच्च आहे, जे अतिशय क्रूर आहे आणि ते लोकांना ठार मारतं. पण ब्रह्मपिशाच्याला न घाबरता ते म्हणतात की पंडित ते त्या पुजाऱ्याला म्हणतात की मी इथेच थांबणार आहे, माझा निर्धार झाला, आता मी इथेच माझी माझी जी व्यवस्था आहे तिथे लावली आहे. पुजाऱ्याचा नाईलाज होतो, पुजारी जातो. मग मध्यरात्री नाना आपल्या जपाला, अनुष्ठानाला, ध्यानाला बसतात आणि मग 11 विकार रूपामध्ये ते ब्रह्मपिशाच्य तिथे नानांपुढे येतं. नानांपुढे आल्यानंतर ते नानांना भीती घालण्याचा, त्यांना घाबरवण्याचा फार प्रयत्न करतो. पण नाना आपल्या आसनावर स्थिर असतात, गुरुस्मरणात दंग असतात. पिशाच्य नानांना प्रत्येक प्रकाराने त्रास द्यायचा प्रयत्न करतो. शेवटी नाना महाराज आपल्या गुरूंचं स्मरण करतात आणि पिशाच्याला दम देतात. त्या पिशाच्य घाबरतं, नानांना शरण येतं आणि मग नाना म्हणतात की आता जा आणि नर्मदेत उडी मार, म्हणजे तुला मुक्तता मिळेल. आणि खरोखर ते पिशाच्य त्यानंतर नर्मदेत जातं आणि नर्मदा मैयाच्या नानांच्या कृपेने त्याला मुक्ती मिळते. ते मंदिर आजही आहे. आता ते तिथे सगळ्या लोकांची वर्दळ आहे तिथे. त्यानंतर मग तिथे कोणालाही कधी त्रास झालेला नाही. नाना पुढे मग परिक्रमेमध्ये पुढे जातात. त्या परिक्रमेमध्ये अनेक दिव्य प्रसंग घडलेले आहे. या परिक्रमेमध्ये घडलेल्या दिव्य प्रसंगावरती पण एक पूर्ण सिरीज होईल, इतकी ती दिव्य परिक्रमा आहे. एकदा नानांना भिक्षा मिळत नाही, नानांना ग्लानी येते आणि नाना एका झाडाखाली बसतात. तर अष्टवर्षीय एका बालिकेच्या रूपामध्ये मैया येते, नर्मदा मैया येते. एका सोन्याच्या हंड्यामध्ये दूध भरून आणते आणि ती नानांना देते. नानांना भोवळ आलेल्या नानांना ते दिल्यानंतर ती अंतर्धान होते. नाना ते दूध प्राशन करतात आणि मग जन्मताच निस्संग असलेले, जन्मताच वैराग्यशील असलेले नाना तो सोन्याचा हंडा जिथून आला म्हणजे नर्मदा मैयाने दिला त्याच नर्मदाच्या जलामध्ये प्रवाहित करतात. तर अशा प्रकारे ही नानांची दिव्य अशी नर्मदा परिक्रमा आहे. नाना अनेक वार गिरनार यात्रेला गेले होते. गिरनार यात्रा ही नानांच्या जीवनातील अतिशय सुंदर अशी यात्रा आहे. नाना दत्तात्रय प्रभूंच्या गिरनार यात्रेला गेल्यानंतर तिथे दर्शन करतात आणि दत्त शिखराच्या वरती नवनाथांच्या गुफा आहेत असं सांगितलं जातं.
नानांना ही गोष्ट माहिती असते. नाना निर्धार करतात, ठरवतात की आपल्याला त्या नवनाथांच्या गुफेकडे जायचं आहे. आणि मग त्या घोर अशा जंगलातनं नाना निघतात. काही माहिती नसतं कुठे जायचं आहे, ती गुफा कुठे आहे. नाना रस्ता चुकतात. तेव्हा गुराख्याच्या वेशामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म भगवान श्री दत्तात्रेय प्रभू तिथे अवतरतात. दत्तात्रेय प्रभू त्यांना ती गुफेचा रस्ता दाखवतात आणि आणि ते परत त्यांना योग्य मार्गावर आणून पण सोडतात. अशा प्रकारे तिथे नानांना दत्तदर्शन पण झालेलं आहे. पुढे नानांनी हिमालय, केदार, बद्री ही दिव्य अशी यात्रा पायी पण केलेली आहे. या यात्रेमध्ये नाना महाराज गंगोत्रीवरनं पैदल निघतात. पण बघा, गुरुकृपेमुळे म्हणा, भगवत कृपेमुळे म्हणा, नाना रस्ता चुकतात आणि गंगोत्रीवरनं चुकलेला रस्ता नानांना एका गुफेकडे घेऊन जातो. अंधार होतो. एकतर हिमालय, त्यात किर्र जंगल. तर अशा परिस्थितीमध्ये नाना एका गुफेकडे येऊन पोहोचतात आणि तिथे वर्णन असं आहे की पुढे वाघ बसलेले असतात. नाना तिथे येऊन पोहोचतात, वाघांना बघतात, तर आतून एक दिव्य असा आवाज येतो आणि त्या वाघांना तिथून जाणंच सांगतो. नानांना आत जो काही आवाज आहे तो आत बोलवतो. ही सगळी गंगोत्रीच्या त्या हिमालयाच्या रांगेमध्ये घडलेली घटना आहे. तर त्यानंतर नाना जेव्हा आत जातात तर बघतात की अतिशय वृद्ध असे, ज्यांच्या पापण्या वाढलेल्या आहेत, ज्यांची नखं वाढलेली आहेत, असे ते दिव्य असे पुरुष तिथे एका आसनावर बसलेले आहेत. नाना त्यांच्या समोर जातात, नमस्कार करतात आणि मग ते जे महात्मे आहेत ते नानांशी संस्कृतमध्ये वार्तालाप सुरू करतात. नानांना ते विचारतात की बाळ, हे कुठलं युग सुरू आहे? तर नाना मग सांगतात की हे असं असं कलियुगाचं प्रथम चरण सुरू झालंय. तर ते आश्चर्य करतात आणि ते म्हणतात की मग मला इथे बसून 5000 वर्ष होऊन गेलेत का? आणि मग ते सांगतात की मी महाभारतामध्ये एक सैनिक होतो की भगवान कृष्णांच्या आज्ञेमुळे मी इथे येऊन बसलो आहे, तपाचरण करतो आहे. नाना 3 दिवस त्यांच्याशी संवाद साधतात. हाही प्रसंग फार मोठा आहे, हाही प्रसंग अतिशय दिव्य आहे. नाना त्यांच्याशी संवाद साधतात, संस्कृतमध्ये अनेक प्रश्न त्यांना विचारतात, अनेक वेदांतातील आपले ज्या शंका आहेत त्यांना विचारतात. त्या शंकाचं निरसन ते योगी करतात आणि त्यानंतर आपल्या चरणांना ते धरायला सांगतात आणि नानांना पुन्हा एकदा गंगामाईच्या गंगोत्रीच्या तीरावरती येऊन सोडतात. असा हा प्रसंग नानांच्या चरित्रात झाला आहे. नानांनी जवळपास आपल्या जीवन काळामध्ये 31 महायज्ञ केलेले आहेत. आपल्याला सांगतो, गाणगापूरजवळ एका खेड्यामध्ये नाना यज्ञ करतात. तर त्या यज्ञामध्ये एक प्रसंग घडतो, तो असा की यज्ञाची जे अग्निमंथन करून अग्नी प्रज्वलित करायची जी वेळ असते ती ओलांडून जात असते, ती निघून जाणार असते आणि अग्नी काही प्रज्वलित होत नाही. तेव्हा बघा, जवळपास 200 ते 300 लोकांपुढे नाना आपल्या आसनावर बसलेले असतात. ते उठतात आणि आपल्या दृष्टिक्षेप त्या अग्निकुंडामध्ये टाकतात आणि नानांच्या या तेजपुंज दृष्टिक्षेपामुळे त्या यज्ञकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित होतो. एका दोघांनी नाही तर 100, 200, 300 लोकांपुढे घडलेला हा दिव्य प्रसंग आहे. नानांनी अनेक यज्ञ केले, अनेक सत्पुरुषांच्या सहवासामध्ये ते यज्ञ केलेले आहेत. नाशिकचे गणेश बाबांच्या उपस्थितीमध्ये नानांनी यज्ञ केला आहे. धुंडा महाराज देगलूरकरांच्या, दत्त महाराज कवीश्वरांच्या उपस्थितीमध्ये नानांनी अनेक यज्ञ केलेले आहेत. पुढे नाना तराण्यावरनं इंदूरला येतात. इंदूरला नाना आधी भाड्याने राहतात, त्यानंतर नाना घर बांधतात. स्नेहलतागंजला आज जो नानांचा आपण बंगला बघतो ते नानांचं घर, तिथे नाना येतात. इंदूरला आल्यानंतरही नानांचं जे दिव्य कार्य आहे ते अखंड सुरू असतं. तरीही नाना तराण्याच्या दत्त मंदिराकडे नित्य जात असतात. नानांचं पूर्ण लक्ष तिकडे असतं. तराण्याच्या दत्त मंदिरामध्ये अतिशय अलौकिक असा प्रसंग घडलेला आहे. बघा, एकदा तराण्यामध्ये दत्त जन्माचं पारणं सुरू असतं. सगळ्या पंक्ती बसतात, पण अनावधानाने इतरांच्या लक्षात न आल्यामुळे तुपाचे जे डबे आहेत ते काही वेळेवर पोहोचत नाही. पंगत बसल्या आहेत, सगळं झालं आहे, फक्त तूप वाढायचं तेवढं शिल्लक राहिलं आणि ही वार्ता नानांकडे जाते की इथे मंदिरामध्ये तूपच नाही आहे, आता काय करायचं. तेव्हा नाना काही लोकांना घेऊन नदीवरती जातात आणि लोकांना सांगतात की गंगामाईची प्रार्थना करा आणि पाणी भरून घ्या. नाना ती पाणी भरून मंदिरात आणायला सांगतात. ती जेव्हा पाणी येतं तर नाना त्याच्यावरती आपली छाती टाकतात आणि त्यानंतर त्या पाण्याचं तूप झालं असतं. पुढे ते सगळं तूप वाढणं होतं, पंक्ती उठतात, पानं उठतात. सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर जेव्हा तूप येऊन पोचतं त्यानंतर ते सगळं तूप नाना त्या गंगामाईमध्ये प्रवाहित करायला सांगतात. हाच चमत्कार अनेक लोकांनी अनुभवला होता. नाना
गाणगापूरला किंवा इतर कुठल्या तरी दत्तक्षेत्री आपण एक तीव्र असं अनुष्ठान करावं असं योजतात आणि 51 गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी नाना गाणगापुरात जातात. गुप्त रूपाने एकांत स्थळी नानांचं हे अनुष्ठान सुरू होतं. यमनियमपूर्वक अखंड सोहळ्यामध्ये नानांचे अनुष्ठान सुरू होतं. या अनुष्ठान काळात एक दिव्य अशी घटना घडते. या अनुष्ठान काळात म्हणजे गुरुप्रतिपदेला गाणगापूरला नाना महाराज असतात. आता गुरुप्रतिपदा हा गाणगापूरचा सर्वात महत्त्वाचा उत्सव. त्यावेळी संन्यासाचं यतिपूजन तिथे करण्याची प्रथा आहे. तर प्रत्यक्ष भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज पुजाऱ्यांच्या स्वप्नात जातात आणि सांगतात की तराणेकर महाराज या ठिकाणी आहेत, तुम्ही त्यांना घेऊन या आणि त्यांचं पूजन करा. पुजाऱ्यांना कोण आहेत माहिती नसतं. पुजारी शोधत शोधत संगमावर जातात आणि शेवटी मग नानांपर्यंत ते येऊन पोहोचतात. नानांना ते विनंती करतात की महाराज, देवांनी आम्हाला दृष्टांत केला आहे की आपलं यतिपूजन करावं. खरं तर नाना गृहस्थाश्रमी असतात, पण सगळ्या पुजाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन नाना मठात जातात आणि मग त्या दिवशी नानांचं यतिपूजन होतं. गृहस्थाश्रमाचं पहिल्यांदा झालेलं हे यतिपूजन आहे. एवढंच काय तर गाणगापूरच्या निर्गुण पादुकाला स्पर्श करणारे गृहस्थाश्रमी हे पहिले नाना आहेत. नाना महाराजांचे आणि अनेक संतांचे अतिशय दृढ असे प्रेमाचे ऋणानुबंध होते. अनेक संत नाना महाराजांना मान देत असत, नाना महाराजांवरती प्रेम करत असत. धारचे नित्यानंद महाराज हे स्वतः नाना महाराजांना भेटायला इंदोरला येत असत. इंदोरचे चित्रकूटचे माधवनाथ महाराज नाना महाराजांवरती प्रेम करत असत. तसेच धुंडा महाराज देगलूरकर, मामासाहेब देशपांडे महाराज, मामासाहेब दांडेकर मामा, तर असे हे सगळे संत नानांवरती विशेष प्रेम करत असत. खंडव्याचे बडे दादाजी धुनीवाले हे तर बालोन्मत्त पिशाच्य वृत्तीने राहणारे महापुरुष, पण नाना जेव्हा त्यांना भेटायला जात असत तेव्हा त्यांना स्वतः एकांतात नेऊन तासनतास नानांशी ते वार्तालाप करत असत. अशा नाना महाराजांनी अनेकांना अनेक दिव्य रूपामध्ये दर्शन दिलं आहे, त्यांच्यावरती कृपा केली आहे. शेगावच्या गजानन महाराजांच्या रूपामध्ये त्यांनी दर्शन दिलं आहे. शिर्डीच्या साईनाथांच्या रूपामध्ये त्यांनी दर्शन दिलं आहे. सगळ्या संतांच्या रूपामध्ये त्यांनी त्या त्या व्यक्तीला त्या त्या प्रसंगी दर्शन दिल्याचे प्रसंग आपल्याला नानांच्या चरित्रात वाचायला मिळतात. नाना महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक दिव्य प्रसंग आपल्याला वाचायला मिळतात. अनेक नानांच्या निस्पृहतेबद्दलचे, नानांच्या वैराग्याबद्दलचे, नानांच्या प्रेमाबद्दलचे, नानांच्या शांतीबद्दलचे असे अनेक प्रसंग नानांच्या चरित्रात आहेत. पुढे भविष्यात आपण जेव्हा नानांच्या चरित्राबद्दल एक पूर्ण सिरीज करूयात तेव्हा या प्रत्येक नानांच्या या व्यक्तिमत्वाच्या जे पैलू आहेत त्या प्रत्येक पैलूवरती आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रकाश टाकू शकू. नाना शांतीमूर्ती होते, नाना शांती ब्रह्म होते. नानांची शांती कुठल्याही प्रसंगी कधीही ढळली नाही. नानांनी आपल्यासारखे सत्शिष्य घडवले. खामगावचे आगाशे काका, ज्यांनी नंतर अनेक लोकांना दत्तभक्तीला लावलं. वाशिमचे पंडित काका धनागरे महाराज, ज्यांनी अनेक लोकांना अनुग्रह देऊन त्यांचा उद्धार केला. भुसावळचे पेटकर काका, नंतर नानांचे प्रिय बाळ, हे असे सगळे मंडळी नानांनी घडवले. नानांनी अनेकांच्या मार्फत नानांनी कार्य केलं आणि आजही नाना अनेक माध्यमातनं इतरांच्या हृदयामध्ये, भक्तांच्या हृदयामध्ये, दत्तभक्तांना मार्गदर्शन करतात आहे. त्यांच्या हृदयामध्ये दत्तभक्तीचं बीजारोपण करत आहेत. तर अशा या नाना महाराजांचं हे चरित्र आहे. नाना महाराजांचं चरित्र म्हणजे सागर आहे आणि त्या सागराचा थांग पत्ता लागणं आपल्यासारख्या व्यक्तीला शक्य नाही. मला जमलं त्या प्रकारे नानांच्या चरित्रातील हे मोती आपल्यापुढे मी मांडले. आपण नक्की नाना महाराजांचं चरित्र चैतन्याचा आनंद नक्की वाचा. नानांची पोथी आहे मार्तंड महिमा, त्यामध्ये अनेक दिव्य प्रसंग आलेले आहेत. त्याचंही वाचन पारायण नक्की करा. नाना महाराजांच्या चरित्रावरती भविष्यात आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघूयात. आज इथेच थांबतो. आपल्याला नानांचं चरित्र कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याच प्रकारचे दिव्य संत चरित्र ऐकण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आपले टेल्स ऑफ सेंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. इथेच थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. नमस्कार.